नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीधनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पावसाळा सुरू होऊन जवळपास आता 2 महिने 10 दिवस झाले. मराठवाडा आणि विदर्भामध्ये सोयाबीनचं प्रोडक्शन खूप म्हणजे यावर्षी सोईंग जी आहे ती चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि सध्या पावसाचं वातावरणही चांगलं आहे. त्यामुळे सोयाबीन काही जणांचे 60 दिवसावर आहेत, काही जणांचे 70 दिवसावर आहेत, काही जणांचे 45-50 दिवसावर आहेत. म्हणजे ज्या भागात पाऊस पडला, कारण यावर्षी मेमध्ये पाऊस पडल्यामुळे माझ्या माहितीस्तव काही भागांमध्ये पेरणी थोडी लवकर झालेली. तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं सर्वात मुख्य कारण म्हणजे मागील 3 वर्षापासून मराठवाडा आणि विदर्भ सर्वात जास्त एक गोष्ट फेस करतो तो म्हणजे पिवळेपणा. सोयाबीनमधील पिवळेपणा किंवा इंग्रजी भाषेत तुम्ही YMV व्हायरस जो आहे तो आता 1-2 शेतकरी बंधूंचे मला फोन आले होते की साहेब, आमच्या सोयाबीनमध्ये जे मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षीचे स्टार्टिंगचे जे तर त्यासाठी हा प्रपंच करतोय. सर्वात महत्त्वाचं शेतकरी बंधूंनो की समजून घेऊया की हा पिवळेपणा असेल किंवा YMV व्हायरस हा येतो कशामुळे किंवा कधी येतो किंवा याची नुकसान पातळी कशी ओळखायची आणि यावरील उपाययोजना ह्या मी पूर्णतः तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. आता तर पांढऱ्या माशीचा सध्याच्या वातावरणात धोका वाढतो आहे, कारण पाऊस 8-15 दिवसात एखाद्या वेळेसच पडतो आहे. काही एरियामध्ये म्हणजे मुळमुळ पाऊस जो असतो कमी प्रमाणात तसा पडतो आहे किंवा काही एरियात खूप जास्त प्रमाणात पडतो आहे. तर पांढऱ्या माशीचा सध्या खूप मोठा धोका वाढतो आहे. त्याला कारणे म्हणजे उष्ण तापमान, कमी वातावरणातील कमी आर्द्रता, जो तीव्र सूर्यप्रकाश आहे, यामुळे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. तर आपण खालील तुम्हाला काय कारणं आहेत ते स्पष्टपणे समजावून सांगतो. पहिलं कारण म्हणजे सध्या तापमान 25 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअसच्या घरामध्ये राहिल्यानंतर पांढरी माशी खूप जास्त वाढते. दुसरी गोष्ट काय आहे, ही पांढऱ्या माशीच्या जो 25 ते 35 डिग्री सेल्सिअस हा जो तापमानाचा कालखंड आहे, हे पांढऱ्या माशीच्या प्रजननासाठी एकदम आदर्श परिस्थिती आहे. तिसरी गोष्ट काय आहे, अशा तापमानात अंडी लवकर उगतात पांढऱ्या माशीची आणि नवीन कीटक जलद तयार होतात. जे आपण सोयाबीनच्या शेतामध्ये गेल्यानंतर पान उलटे करून पहा किंवा आता काही एरियामध्ये जसं परभणी, हिंगोली, नांदेड असेल, सोयाबीन खूप वाढ झालेली आहे, त्यामुळे तुम्ही सोयाबीन थोडं हे करून बघा. आणि आता लो ह्युमिडिटी म्हणजे कमी आर्द्रतेमुळे काय पांढऱ्या माशीचे कसे होते, तर कोरड्या वातावरणात पांढरी माशी खूप सक्रिय लवकर होते. ओलसर हवामानामध्ये त्यांचा प्रादुर्भाव तुलनेत कमी होतो. तर पाऊस यावर्षी झड लागणे म्हणा किंवा 2-3 दिवस सतत एखाद्या एरियामध्ये नाहीच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या तीव्र सूर्यप्रकाश आहे, म्हणजे ऊन खूप पडते. यामध्ये कीटक क्रियाशील होतात आणि पानांच्या मागील बाजूस झुपके करून राहतात. तुम्ही असं सोयाबीनचं पान पलटून पहा, इव्हन कापसाचंही पलटून पहा, त्याच्यामागे पांढऱ्या माशीचे असे झुपके करून राहतात. आणि या प्रकाशामुळे काय होतं की अंडी उबायला मदत होते. आता पांढऱ्या माशीच्या आपण प्रादुर्भावाची लक्षणं लक्षात घेऊ. पहिलं काय आहे की पांढऱ्या माशीचे जे म्हणजे सोयाबीनच्या पानांच्या खाली लहान छोटे पांढरे कीटक तुम्हाला दिसतील. दुसरी गोष्ट, पानावर चिकट मधासारखा पदार्थ, हनीड्यू म्हणजे मध, आपला काही वेळात मोहळाचा मध म्हणतात, तर त्यामुळे काय होतं की काळपट बुरशी त्या पानाच्या खाली तयार होते. तिसरी गोष्ट काय, पाने पिवळी पडतात. ज्या इलॉंगेटेड म्हणजे बाजूनी ज्या रेषा असतात त्या तुम्हाला लवकर पिवळ्या दिसतील आणि झाडाची वाढ खुंटते. याहून आपण पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव लक्षात घेतो. आणि विषाणूजन्य रोगांची शक्यता वाढते, जसं की मग पांढऱ्या माशीचा जास्त अटॅक झाला म्हणजे YMV व्हायरस येण्यास त्याला अनुकूल वातावरण आहे. मग आता ज्यावेळी हे वातावरणीय घटक उपस्थित असतील त्यावेळेस आपण शेतकऱ्यांनी काय करायचं, पानं आपण शेतात गेले की पानं चेक करायचे म्हणजे कसं, शेताच्या धुऱ्यावरनं नाही राऊंड मारायचा, पान उलटं करून बघायचं. त्यानंतर आता ह्या थोड्या ह्या आहेत, पण ॲग्रिकल्चर संकल्पनेमध्ये काय की तुम्ही जसे तुम्ही मिरचीच्या वगैरे बागेत गेले असाल तर तिथं ते स्टिकर हे लावले असतात, येलो स्टिकी ट्रॅप लावले असतात, तसे ट्रॅप लावा किंवा कीटकनाशके नियोजनबद्ध फवारणी, तर तुम्हाला मी आता खाली दाखवेल. आता प्रादुर्भाव कसा होतो पांढऱ्या माशीचा, तर पांढरी माशी ही जे पिवळेपणा YMV व्हायरस आहे याची वाहक आहे. आणि दुसरी गोष्ट काय,
माशी संक्रमित झाडापासून विषाणू शोषून घेते आणि नंतर आरोग्यदायी झाडावर, म्हणजे यातून जे आता पहिल्यांदा ज्या झाडावर किंवा पानावर हिने जास्त डंख घेतलेला आहे किंवा त्यातलं रस शोषलेलं आहे, तो ते झाड आपोआप त्या विषाणूमध्ये अवस्थेमध्ये जातं, यातलं रस शोषून ती दुसऱ्या झाडावर बसते आणि त्या आरोग्यदायी जे झाड आहे स्ट्रॉंग, त्या झाडावर बसून ती संक्रमण पसरवते. यानंतर संपूर्ण शेतात काय होतं की रोग अतिशय वेगाने पसरतो. तुम्ही अनुभव घेतला असेल की आज तुम्ही शेतात गेली, तुम्हाला 2-3च झाडं पिवळी दिसतील. 8 दिवसांनी गेली की तुम्हाला एक पाटा किंवा अर्धं वावरच तुम्हाला पूर्ण पिवळं झालेलं दिसेल. तर आता वायएमव्ही जे येलो वेन मोझॅक व्हायरस आहे त्याची तुम्हाला लक्षणे सांगतो. पहिलं लक्षण काय की पानावर पिवळसर शिरा किंवा हिरव्या पानावरील मुख्य व फाटलेल्या ज्या शिरा आहेत त्या पिवळसर होतात. दुसरं काय की पानं म्हणजे पाने जे आहेत ते विकृत वळतात आणि कुरकुरीत होतात. तिसरं काय, झाडाची वाढ पूर्ण खुंटते आणि वनस्पती कमजोर दिसते. त्यानंतर उत्पन्नात घट, शेंगांची संख्या आणि दर्जा दोन्हीही कमी होतात. तर सर्वात महत्त्वाचं, तुम्ही स्टार्टिंग फेजला पानावर ज्या पिवळसर शिरा दिसतात, म्हणजे कधीही कोणत्याही व्हायरसवर ओळखण्याचं सर्वात मोठं एक हे आहे मापक की पानाच्या पहिल्यांदा शिरा पिवळ्या होतात आणि फाटलेल्या ज्या शिरा आहेत त्या पिवळसर होत जातात. त्या शिरांच्या ज्या पोटशिरा असतात त्या पिवळ्या होत जातात. आता शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्त्वाचं इथपर्यंत आता आपल्याला लक्षणही कळाली. तर आता आपण रासायनिक नियंत्रण कसं करायचं फवारणी, कारण सोयाबीन तर खूप मोठाली झालेली आहेत. आपण जैविक वगैरेने आता कंट्रोल होणार नाही, कारण आता जवळपास मराठवाडा असेल, विदर्भ असेल, फुलांचं वाद्या म्हणजे फुलं, वाद्या आणि शेंगा या तिन्ही याच्यात काही सोयाबीन जशा पेरणी झालेल्या आहेत त्या प्रमाणात झालेले. तर आता छोटा स्प्रे घेऊन किंवा लो टेक्निकल घेऊन काही भागणार आहे का, नाही. आणि दुसरी एक गोष्ट काय की एक शेतकऱ्यांचा न्यूनगंड झालेला आहे आपल्या मराठवाडा असेल किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्र, की एकदा कोराजेन फवारून टाकलं म्हणजे सोयाबीनचं आपलं टेन्शन मिटलं. नाही, तसं होत नाही. वायएमव्ही व्हायरस हा कोराजेनने नष्ट होत नाही. किडे कोराजेनने मरत नाहीत. ते कोराजेन हे अळीनाशक आहे. त्यामध्ये 2 प्रकार मोडतात, एक कीडनाशक आणि दुसरं अळीनाशक. कीडनाशक याच्यामध्ये जसं तुमचं ॲसिफेट आलं, उलाला फ्लोनिकॅमिड आलं, डायनेटोफेरॉन आलं, क्लोथिनिडिरिनॉन आलं, इमिडिक्लोप्रिड आलं, ॲसेटॅमाप्राइड आलं आणि डेल्टामेथ्रिन आलं. हे तुम्हाला हे जे टेक्निकल आहेत हे म्हणजे किडे किंवा माशींसाठी आहेत आणि अळींसाठी जे वेगळे टेक्निकल आहेत. तर मग तुम्ही काय करणार, तर आता तुमच्या 2 फवारण्या आता झालेल्या असतील किंवा एक झालेली असेल, या फवारणीला तुम्ही ॲसिफेट असेल किंवा फ्लोनिकॅमिड असेल किंवा डायनेटोफेरॉन असेल किंवा इमिडाक्लोप्रिड असेल, ॲसेटॅमाप्राइड असेल, हे कीटकनाशक तुमच्या अळीनाशकसोबत फवारा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता फुलं लागलेली आहेत काही ठिकाणी आहेत, तर शेतकरी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोराजेन असेल किंवा त्यासोबत खूप दुकानदारांनी केलेलं आहे की त्यासोबत हे फवारू नका. तर मग कीटकनाशकाचं तुमचं लो टेक्निकल राहू द्या आणि जसं ॲसिफेट वगैरे. आणि बुरशीनाशक सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ॲमिस्टार टॉप असेल किंवा नेटिव्ह असेल, सर्वात हायर टेक्निकल जे आहे ते मारा, कारण आता फुलं गळले तर उत्पादन कमीच होणार. परत आता एकदा फुले लागल्यानंतर तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे टॉनिक अजिबात वापरू नका. तर तुम्ही पानांवर लक्ष ठेवून राहा. तुम्हाला सर्व टेक्निकल सांगितलेले आहेत. हे टेक्निकल ज्या कंपनीचं तुम्हाला आवडते, जी कंपनी तुमची आवडती आहे, स्वस्तात मिळते ते मारा. असं आपण कोण्या कंपनीचा पैसा घेऊनही बोलत नाहीत. तर हे टेक्निकल आहेत. दुकानदारांना सांगा, मी 3 वर्षापासून येलो वेन मोझॅक किंवा पिवळेपणाला सामोरे जातो आहे. मला यावर्षी कोराजेनसोबत किंवा कोराजेन नको, मला हे औषध आणि यासोबत ॲमिस्टार टॉप चांगलं बुरशीनाशक द्या, जेणेकरून मला पिवळेपणापासून किंवा वायएमव्ही व्हायरसपासून माझं सोयाबीनचं पीक वाचेल. तर शेतकरी बंधूंनो, आणखी काही तुमचे क्वेश्चन आन्सर असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा, मी त्याचं उत्तर देईल. आणि पुढच्या भागामध्ये आपण लवकरच भेटू, बघू आणखी काय चॅलेंजेस येतात, काय येतात. चालतं. तुर्तास तुम्हाला धन्यवाद.